नमस्कार. जय श्रीराम मित्रांनो. हे बघा, हे आपलं गिनग्रासचं झाड आहे. डायरेक्ट म्हणजे आपण उकड्यामध्ये त्याला आज म्हणजे जेमतेम 35-36 तापमान आहे. तरी कुठल्या प्रकारचं आजपर्यंत त्याला कुठल्या प्रकारचं पाणी वगैरे पण टाकले नाही, ते काहीच टाकलं नाही. बघा त्याच्यामध्ये किती ग्रोथ आहे, तरी हिरवगारपणा आहे. हे बघा खडकावर म्हणता येईल. बघा आजूबाजूला बघा डोंगर साईडमध्ये हे बघा. आता जर विचार जर केला तर आपण आता जे विचार जर केला जेमतेम शेतामध्ये दुसरी नाही पाणी भरलं तरी शेतमधले कांदे असतो, कुठलं पीक असतो, डायरेक्ट ऊन धरायला लागलं म्हणजे डायरेक्ट जगण्याच्या मार्गावर नसतात. कारण की याला अजून पण पाणी नाही. तर त्याच्यामध्ये किती पण हिरवंपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण इथलं प्रामुख्यानं आपण काय ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण काय आहे. कारण की आपण इथं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कुठल्याही म्हणजे पडीत जागा म्हणजे पडीतच आहे. रासायनिक वगैरे वापर केलेला नाही आहे. मेन गोष्ट म्हणजे इथं आजपर्यंत कुठेही रासायनिक वगैरे वापरलेलं नाही. पहिलं गोष्टीची रासायनिक, कारण की इथली कुठलीही प्रकारची माती जिवंत आहे. म्हणजे आज खडकावरची म्हणजे माती आणि आपल्या जमिनीवरती म्हणजे आपण रासायनिक वापरून आपली जमीन नापीक होण्याच्या बरं. आणि मेन गोष्ट इथं ऑब्झर्वेशन काय, शेण वगैरे म्हणजे उकड्यावरती आहे खाल, म्हणजे कसं बी त्याचे मुळ्या वगैरे बघितलं आपण. हे बघा, आपण किती पण ताकद लावली तरी उपटत नाही म्हणजे खडकावरती. पण त्याच्या खडकामध्ये पण खाल त्याच्या मुळ्या गेलेल्या आहेत. हे बघा उकड्यावरती राहिले असतं तर हे बघा किती पण ताकद तरी उपटत नाही. कारण की त्यांची शेण म्हणजे शेणच्या निमित्त याच्यामुळे पण खाली मुळ्या वगैरे गेल्या आहेत त्याच्या. हे बघा, हे बघा पांढरे मुळे बघा, अपडेट अजून पण मुळ्या ग्रोथ करतायत त्याची. किती याच्यामध्ये हे बघा उपटत पण नाही, किती ताकद आहे. प्रामुख्यानं आपण कुठली पीक गोष्ट घेतली तर मातीमध्ये ताकद आणा. रोग येतो ते येतं, कारण की आपली माती कमजोर झाली तर रोग येणारच. कारण मातीवरती काम करा तुम्ही, कुठली जर गोष्ट राहील तर कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे नाही. रोग कशामुळे, कमजोरीमुळे रोग येते, लक्षात घ्या. जय श्रीराम. नमस्कार. धन्यवाद.